नमस्कार. महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. कोट्यावधीच्या धानाला फुटले अंकुर, उचल होणार कधी? आमदार सहस्राम कोरडे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवाला दिले निवेदन. गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात उत्पादित केलेला धान्य खरेदी करण्यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने तात्काळ शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांचा धान्य खरेदी करावे या मागणीसाठी आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहस्राम कोरडे यांनी प्रधान सचिव अन्न व नागरी पुरवठा विभाग महाराष्ट्र शासन यांना निवेदन देत विनंती केली आहे. गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात उत्पादित केलेला धान पीक निघून 15 दिवसाच्या वर कालावधी लोटला असून जिल्ह्यात अद्यापही शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरू न झाल्याने कमी भावात खाजगी व्यापाऱ्यांना धान्य विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतकऱ्यांची ही आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी शासनाने त्वरित शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तर खरीप हंगामात आदिवासी विकास महामंडळाने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला 10 लाख क्विंटल धान्य तसेच जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला 25 लाख क्विंटल धान्य गोदामात तसेच उघड्यावर पडून आहे. सतत येणाऱ्या अवकाळी पावसाने खरेदी केलेला धान्य पाण्याने भिजत असून अंकुर आल्याने संस्था चालकाचे मोठे नुकसान होत आहे. खरेदी केलेल्या धान्याची भरडाई लवकरात लवकर करावे अशी मागणी आमदार सहस्राम कोरडे यांनी प्रधान सचिव अन्न व नागरी पुरवठा विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे. 19,410.80 एकूण खरेदी केलेलं आपलं धान्य आहे. अजूनपर्यंत आपला समजा 11 महिन्यापासून आपण खरेदी केलेला आहे. आजपर्यंत आपली धानाची भरडाई जावक झालेली नाही आहे. त्याच्या मोठ्या प्रमाणात आपल्या संस्थेला नुकसान होत आहे. येणारी घट समोर हे आपल्यावर येत आहे. अवकाळी पावसामुळे तेच आपला उघड्यावर असलेला धान्यसाठा हा खराब होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. 24/11/2023 पासूनची आपली धान्य खरेदी सुरू झालेली आहे, पण अजूनसुद्धा मालाची उचल झालेली नाही. त्याच्यामध्ये ते राईस मिलर्स स्ट्राईकवर असल्यामुळे त्यांच्या काही मागण्यामुळे ते उचल झालेली नाही आणि त्यामुळे कसं आहे अवकाळी पाऊस ह्या वर्षी खूप येत असल्यामुळे धानाची नुकसान होत आहे आमच्या. त्यामुळे ते काय मागणी आहे आता तुम्ही शासनाकडे? शासनाकडे आमची एकच मागणी आहे की लवकरात लवकर मालाची उचल करण्यात यावी. नाकारता येत नाही की जर एखादं मोठं पाऊस आलं, जास्तीचे पाऊस आलं तर नक्कीचपणे जे उघड्यावर ठेवलेले आदिवासी सोसायट्यांचे जे धान आहे ते सर्व त्या धानाची नासाडी होणार आहे आणि त्या घटतुटीचा बोजा जे संचालक आहे त्यांच्यावर पडणार आहे. तर नक्कीचपणे शासनाने त्याकडे लक्ष दिलं पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे. खऱ्या अर्थाने ह्या सरकारला जर शेतकऱ्यांची आणि सर्वसामान्य लोकांची जर फिकर राहिली असती, त्यांना शेतकऱ्यांविषयी काही काळजी राहिली असती तर नक्कीचपणे आतापर्यंत हे धान खरेदी केंद्रावर पडलेले धान उचल केले असते आणि नवीन धानाची रब्बी हंगामातील धानाची खरेदी केली असती. आतापर्यंत रब्बी हंगामातील धानाची खरेदी झालेली नाही आणि म्हणूनच आज मी मंत्रालयामध्ये स्वतः येऊन अन्न व नागरी फूड विभागाचे सेक्रेटरी यांच्याशी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की आपण सरकारकडे कळवा, आपण शासनामध्ये आहात, आपण सरकारला कळवा.